नमस्कार. पहा, बांधकाम कामगार योजना 2024 बांधकाम कामगाराच्या मुलींना लग्नासाठी मिळणार 51,000. राज्य शासन या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या मुलींसाठी लग्नासाठी 51,000 रुपये देणार आहे. अतिशय कौतुकास्पद अशी ही योजना आहे. या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नाला एक प्रकारचे अर्थसहाय्य होईल. आपण जर बघितले तर बांधकाम कामगार हे कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात, कारण गावात मुबलक रोजगार हा उपलब्ध नसतो. त्यामुळे आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी स्थलांतर करत असतो. अशा विविध योजना हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे बांधकाम कामगारांसाठी घेऊन येत असतात. त्यामध्ये भांड्यांचा संच वाटप योजना, मुलांना शिष्यवृत्ती योजना, अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना हे राज्य सरकार राबवत असते. अशाच महत्त्वपूर्ण योजनांपैकी आज आपण महत्त्वाची योजना बघणार आहोत. ती म्हणजे बांधकाम कामगारांना मिळणार मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये. बांधकाम कामगाराच्या मुलींना लग्नासाठी मिळणार 51,000 रुपये. तर आपण या योजनेसाठी पात्रता काय, उद्देश काय, कागदपत्रे कोणती लागणार याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पहा, नोंदणीत बांधकाम कामगाराच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य अंतर्गत अटी व शर्ती खालीलप्रमाणे असतील. तर अर्जदाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. पहा, जो काही अर्जदार या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपयाचा अर्ज अप्लाय करणार आहे, त्या अर्जदाराचं महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नाव नोंदणी आवश्यक आहे. कामगार किंवा त्याची पती किंवा पत्नी मागील 3 वर्षापासून किमान 180 दिवस कामगार म्हणून काम करत असणे आवश्यक आहे. पहा, म्हणजे मागील 3 वर्षामध्ये 180 दिवस त्यांचं त्या ठिकाणी कामगार म्हणून नोंद झालेली असणं आवश्यक आहे. म्हणजे कामाचे दिवस त्या ठिकाणी 180 भरणं गरजेचं आहे. पहा, विवाहासाठी ही योजना केवळ एका मुलीसाठी उपलब्ध आहे. पहा, म्हणजे बांधकाम कामगाराच्या एका मुलीसाठीच 51,000 रुपये मिळणार आहे. जरी त्या बांधकाम कामगाराच्या मुलींची संख्या 2 असेल, 3 असेल, तर फक्त एका मुलीसाठीच 51,000 मिळणार आहेत. परत दुसऱ्या मुलीसाठी मिळणार नाहीत. मुलींना विवाह संपन्न झाल्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे. पहा, मुलीचा विवाह संपन्न झाल्यानंतर जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळतं ते सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर नोंदणीत बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबातील तपशिलात मुलींच्या नावाची नोंद असावी. पहा, म्हणजे ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी आहे त्या ओळखपत्रातील कुटुंबाचा जे तपशील असते त्या तपशिलात त्या मुलीचं नावाची नोंद असणं देखील गरजेचे आहे. फक्त महिला विवाहासाठीच अर्थसहाय्य दिले जाईल. पहा, म्हणजे फक्त पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य दिले जाईल. म्हणजे या ठिकाणी बांधकाम कामगाराचा जो मुलीचा पहिला विवाह त्याच्यासाठीच हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. आणि जर तिने दुसरा विवाह केला तर तिला त्या ठिकाणी ते अर्थसहाय्य मिळणार नाही. म्हणजे पहिल्या विवाहासाठीच त्या ठिकाणी हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. लग्न झालेल्या मुलीचे वय 18 पेक्षा कमी असू नये याबाबत वयाचा पुरावा, ओळखपत्रातील नोंद, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सादर करावे. म्हणजे त्या मुलीचं वय, लग्न झालेल्या मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. म्हणजे 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलीचंच लग्न त्या ठिकाणी करायचं आहे. आणि तिचा तो जन्माचा पुरावा आहे, ओळखपत्रातील जी नोंद आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड या गोष्टी त्या ठिकाणी सादर करायच्या आहेत. योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे, मुलीची कागदपत्रे कोणती लागणार आहेत? तर पहा, योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रामध्ये मुलीचा विवाह झाल्याचे प्रमाणपत्र गरजेचं आहे. नोंदीत बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलात मुलीच्या नावाची नोंद असल्याचे प्रमाणपत्र, मुलीच्या वयाचा दाखला लागणार आहे. मुलीचे वय 18 पेक्षा जास्त असावे. ओळखपत्रामध्ये जन्मतारखेची नोंद असावी. मुलीचं शिक्षण कमीत कमी इयत्ता 10वी पर्यंत असावे. म्हणजे इयत्ता 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ही महत्त्वाची अट या ठिकाणी सांगता येईल की मुलीचं शिक्षण कमीत कमी 10वी पर्यंत म्हणजे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र त्या मुलीचं असेल तरच तिला 51,000 रुपये हे या ठिकाणी शासनाकडून लग्नासाठी मिळणार आहेत. त्यानंतर मुलीचा विवाह संपन्न झाल्याचा पुरावा सादर करावा. म्हणजे लग्नपत्रिका असेल, लग्नाचा फोटो किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्या मुलीचं असणं गरजेचं आहे. आता कामगाराची कागदपत्रे कोणती लागणार आहेत? तर कामगार जो म्हणजे ते मुलीचा पालक आहे, म्हणजे वडील आहेत, बाप आहे, त्या बापाची म्हणजे कामगाराची किंवा आईची कामगाराची कागदपत्रे कोणती लागणार आहेत? तर आधार कार्ड पाहिजे. त्या मुलीच्या वडिलाचं किंवा आईचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जी बांधकाम कामगार म्हणून आहे तिचं, रहिवासी दाखला, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID,
मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, नियोक्त्याने मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला म्हणजे इंजिनियर किंवा ठेकेदाराचा, ग्रामपंचायताकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि घोषणापत्र, अशा पद्धतीची ही कागदपत्र त्या ठिकाणी पूर्तता करणाऱ्या जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराच्या मुलीला त्या ठिकाणी लग्नासाठी 51,000 रुपये शासन देणार आहे. म्हणजे अत्यंत महत्त्वाची आणि बांधकाम कामगारांच्या मुलींसाठी जी महत्त्वाची जी योजना आहे, जे लग्नामध्ये जे बांधकाम कामगार असतात त्यांची जी परिस्थिती असते ती एकदम हलाखीची असते. त्याच्यामुळं त्या बांधकाम कामगारांच्या मुलींना 51,000 रुपये त्या ठिकाणी शासन देणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना शासनाने तयार केली आहे. याबरोबरच भांड्यांचा संच वाटप, त्याचबरोबर मुलांना शिष्यवृत्ती योजना या बांधकाम कामगारांसाठी असतातच. आपण पाहिले आहे की मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच बांधकाम कामगारांना भांड्यांचे संच त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देखील शासनाने दिली आहेत. म्हणजे बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना पुन्हा एकदा शासनाने आणलेली आहे की बांधकाम कामगारांच्या मुलींना लग्नासाठी मिळणार 51,000 रुपये आणि ते काय करणार आहे, शासन देणार आहे. त्याच्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे ती जी मुलगी आहे त्या मुलीने 10वी तिला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी पास असणाऱ्या मुलींसाठीच ही जी योजना आहे 51,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे शिक्षणाचं देखील महत्त्व त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या मुलीचं जे शिक्षण आहे ते 10वी तरी कमीत कमी 10वी पास होणं हे देखील गरजेचं आहे. म्हणजे शिक्षणाशिवाय कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी साध्य होत नाही हे देखील आपण म्हणू शकतो. जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जे मुलींना जे 51,000 रुपये मिळणार आहेत त्याच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याचा उद्देश देखील आपण पाहिला. आणि मागील 3 वर्षामध्ये किमान 180 दिवस कामगार म्हणून काम करणं हे देखील त्या बांधकाम कामगाराचं कर्तव्य आहे. त्याने जर 3 वर्षामध्ये 180 दिवस किंवा मागील वर्षामध्ये 90 दिवस तिचे जर भरत नसतील तरी देखील ती योजनेपासून तो अपात्र राहू शकतो. त्याच्यामुळे 180 दिवस कामगार म्हणून त्याने 3 वर्षामध्ये काम करणं गरजेचं आहे किंवा मागील वर्षामध्ये त्याचे 90 दिवस भरणं हे देखील गरजेचं आहे. आणि विवाहासाठी ही योजना केवळ एकाच मुलीसाठी उपलब्ध आहे. म्हणजे ही जी योजना आहे ती फक्त एकाच मुलीसाठी उपलब्ध असणार आहे. ही देखील महत्त्वाची अट आहे. आणि एकाच विवाहासाठी हे देखील एका मुलीच्या एकाच विवाहासाठी या ठिकाणी ही योजना असणार आहे. अशा पद्धतीची ही बांधकाम कामगारांच्या मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे बांधकाम कामगारांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची योजना महाराष्ट्र शासनाने तयार केलेली आहे. खरंच बांधकाम कामगारांना त्यांच्या ज्या दैनंदिन कष्टातून त्या ठिकाणी एक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे की बांधकाम कामगारांच्या मुलींना लग्नासाठी मिळणार 51,000 रुपये आणि राज्य शासन देणार. सर्वांनी ही योजना काळजीपूर्वक ऐकली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल विपिन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.